हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मी दीपक करजाल, फायनान्स प्रो, तुमच्या मनापासून स्वागत करतो. येस, आणि तुमचं सर्वात आधी अभिनंदन, कारण तुम्ही डे 1 आणि डे 2 तुम्ही कंप्लीट केलेले आहात. आणि ते दोन्ही दिवस कंप्लीट केल्यानंतर आज तुम्ही पोहोचलेले आहात आजचा लास्ट दिवस आणि तिसरा दिवस. येस, तर मनापासून तुमचं स्वागत आहे आणि तुमचं कौतुक पण, कारण सुरुवातीपासून जो टिकतो तोच खरा यशस्वी व्यक्ती होतो. तर यस, आज आपण एक नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक काहीतरी नवीन नवीन टॉपिक घेतो. तर आज आपल्या तिसऱ्या दिवसचा पहिला व्हिडिओ, आणि या पहिल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तुमचं प्रोटेक्शन. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रोटेक्शन वर भर देणार आहोत. यस, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला शेअर करतो माझी स्क्रीन, आणि सोबत एक्सप्लेन पण करतो. नाऊ लेट्स स्टार्ट. येस, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. प्रोटेक्ट युअर फॅमिली बिफोर यू बिल्ड वेल्थ. म्हणजे तुम्ही वेल्थ तर क्रिएट करणारच आहात, पण त्याआधी तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे तुमची सॉरी सॉरी एव्हरीवन, थोडा टेक्निकल इश्यू आलेला होता, त्यामुळे स्टॉप झालेला होता. येस, लेट्स नाऊ स्टार्ट माय पीपीटी. 1 मिनिट. येस, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. येस, आज आपण या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहोत, म्हणजे ते म्हणजे प्रोटेक्शन. तर तर आपण वेल्थ तर क्रिएट करणारच आहोत, पण वेल्थ क्रिएट करण्याआधी आपल्याला सिक्युरिटी खूप महत्वाची आहे. म्हणजेच आपल्याला आपल्याला आपल्या फॅमिलीला सेक्यूर करणे तितकंच महत्वाचं आहे. त्या म्हणून आता आपण शेअर करणार आहोत. यस, कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित आहे का, हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. जर आज कमवणाऱ्या व्यक्तीला काही झालं, येस, आज जो कमवणारा व्यक्ती आहे त्याला काही झालं तर उद्यापासून खर्च कसं चालणार आहे? जो काही घराचा खर्च चालणार आहे का? अचानक 5 लाख रुपयांचे हॉस्पिटल बिल आले तर काय कराल? येस, याचा विचार कधी केलाय? संपत्ती निर्माण करण्याआधी त्या संपत्तीला सुरक्षित भिंत घालणे खूप आवश्यक आहे, आणि ते भिंत म्हणजेच प्रोटेक्शन, इन्शुरन्स. आज आपण अशाच फायनान्शियल सेफ्टी नेट बद्दल बोलणार आहोत. तर लेट्स नाउ स्टार्ट. रिस्क प्रोटेक्शन ब्लूप्रिंट. कुटुंबाचा भक्कम आर्थिक आधार आणि संरक्षणाची भक्कम भिंत म्हणजे विमा, इन्शुरन्स. तर इन्शुरन्स म्हणजे गुंतवणूक आहे का? तर नाही. विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे, तर तो मिसकन्सेप्शन आहे. येस, अनेक लोक विचार करतात, म्हणजे ऐकतात, विमा म्हणजे गुंतवणूक आहे. तर विमा म्हणजे गुंतवणूक नाही, तो तुमचा मिसकन्सेप्शन आहे. तर रिटर्न मिळणारा सापळा. बहुतेक लोक विमा घेतात आणि कारण त्यांना शेवटी रिटर्न हवा असतो. पण विमा आपण रिटर्न साठी करणार आहोत का? नाही, आपण करणार आहोत आपल्या सेक्युरिटीसाठी. पण लक्षात ठेवा, विमाच्या खरा उद्देश रिटर्न नाही, तर तो काय आहे? विमाचा तुमचं प्रोटेक्शन आहे. खरे सुरक्षा कवच, फायनान्शियल सेफ्टी नेट. विमा म्हणजे तुमच्या संकटाच्या वेळी कुटुंबाला तुमचा आर्थिक आधार देतो, तो म्हणजे इन्शुरन्स. जे सेफ्टी आहे ते, ज्या दिवशी जे गरज पडेल खरंच आणि खरी किंमत त्याच दिवशी आपल्याला त्या इन्शुरन्सची आपल्याला माहित पडते. प्रत्येकाकडे आवश्यक असणारे 2 पिल्लर इन्शुरन्स, ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. तेव्हाच आपली सेव्हिंग प्रोटेक्शन होते. तर बघा, हेल्थ इन्शुरन्स, जो आरोग्य, आपला जो काही आरोग्य आहे, आरोग्याविषयी काय आपल्या कुटुंबात काही झालं तर निश्चितच आपल्याला हेल्थ इन्शुरन्स त्यापासून आपल्याला वाचवतो. म्हणजे आपल्याला जो काही आपला खर्च आहे तो खर्च त्या हेल्थ इन्शुरन्स मुळे वाचते. त्यानंतर टर्म इन्शुरन्स, जो आपल्या घरातील जो मेन व्यक्ती असतो, म्हणजे कमवणारा व्यक्ती असतो, तर कमवणाऱ्या व्यक्तीला काहीच झालं अचानक, तर येस, तर तेव्हा आपल्याला
टर्म इन्शुरन्स खूप महत्वाचा ठरत असतो. तर त्यामुळेच आपल्याला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हे दोन्ही इन्शुरन्स आपल्याकडे असायलाच पाहिजेत. आणि तेव्हाच हे दोन्ही इन्शुरन्स असतील तर आपली सेव्हिंग प्रोटेक्शन होते. म्हणजे इन्शुरन्सच्या तुमच्या कष्टाच्या गुंतवणुकीला धक्का लागत नाही आणि तो इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू राहते. सॉरी एव्हरीवन, थोडा पॉज झालेला होता. येस, आरोग्य विमा. आरोग्य म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. आता बचतीचं सुरक्षा कवच महागडे वैद्यकीय खर्च आहेत बघा. जे आपण काही झालं आपल्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर आपले महागडे वैद्यकीय खर्च असतात, इन्शुरन्स एक्सपेन्स राहतात, तर तेव्हा तुमची बचत. तर बघ आजकाल जो खर्च आहे तो खर्च खूप महाग झालेला आहे आणि वेगवेगळे जो आपलं सर्जरी करायचं असेल तर खूप मोठा बिल येतो आणि ते बिल आपण पे करू शकत नाही का, आपल्याकडे तो फंड नाही किंवा आपल्याकडे इन्शुरन्स नसल्यामुळे ते आपल्यावर ती परिस्थिती येते. आणि अशा वेळेस तो महत्वाचा असतो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. तर त्यासाठीच म्हणून आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स ही कोणतीही गुंतवणूक नसून तर बचतीचा मुख्य सुरक्षक आहे संरक्षक आहे. तर त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स तुम्ही निश्चितच काढून ठेवा. त्यानंतर टर्म इन्शुरन्स. यस, ते जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला काय झालं किंवा इमर्जन्सी काही दुर्घटना घडली अशा वेळेस तुम्हाला खूप महत्वाचा ठरतो फायनान्शियल स्टेबल राहण्यासाठी तो म्हणजे टर्म इन्शुरन्स. तर सुरक्षा विमा, टर्म इन्शुरन्स. तर बघा आपण टर्म इन्शुरन्स घेतो तर प्युअर टर्म इन्शुरन्स घ्या. तर कमीत कमी प्रीमियम म्हणजे जितक्या लवकर तो टर्म इन्शुरन्स घेतला तेव्हा तुम्हाला कमी प्रीमियम पण मिळतो. आणि कुटुंबाचा भक्कम आधार. जो व्यक्ती गेला मग कमवणारा व्यक्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आधार देतो तो म्हणजे टर्म इन्शुरन्स. तर बघा दोन मित्रांची तुलना केल्या तर बघा, ज्याच्याकडे प्रोटेक्शन नसेल त्याच्याकडे ते थेट शेअर्स असतील, म्युच्युअल फंड आहे, ते सर्व विकावं लागतात. जो काही खर्च आला तो पे करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात आणि जे काही त्याची सेव्हिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, पूर्ण विकावी लागते आणि तेव्हाच तो कदाचित तो सिच्युएशन मध्ये हँडल करू शकतो. पण ज्याच्याकडे पूर्ण इन्शुरन्स आहेत, टर्म इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, तर त्याला कोणती काळजी, जो काही आपलं गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीला धक्का न लागता पूर्णपणे तो फायनान्शियल जो काही मॅनेजमेंट आहे तो मॅनेजमेंट करू शकतो. 4 लाख आला खर्च तर 4 लाख तो पे करू शकतो. जो काही खर्च आला तो आपला खर्च ते इन्शुरन्सच्या माध्यमातून कव्हर होऊन जातो. आर्थिक योग्य आर्थिक क्रम म्हणजे गोल्डन फॉर्म्युला बघा. फर्स्ट, आधी संरक्षण, प्रोटेक्शन फर्स्ट करायचं. म्हणजे जो काही तुमच्या चक्रीय आहे त्या चक्रीय तोडण्याचा मुख्य सूत्र आहे. तर बहुतेक लोक थेट गुंतवणुकीला सुरुवात करतात, पण तुम्ही काय करायचे, आधी प्रोटेक्शन वर लक्ष द्या, नंतर काय करा, गुंतवणूक. तर बघा तो सुरुवातीला जे गुंतवणूक करतात तो थोडासा चुकीचा मार्ग आहे. त्या चुकीचा मार्ग न करता आधी प्रोटेक्शन नंतर इमर्जन्सी फंड नंतर इन्व्हेस्टमेंट. आजचा टास्क, येस, आपला प्रत्येक व्हिडिओचा टास्क असतो तो म्हणजे कौटुंबिक ऑडिट. आजचा म्हणजे या व्हिडिओचा टास्क आहे तुमचा कौटुंबिक ऑडिट. तर आरोग्य तुमचा जो काही इन्शुरन्स आहे तो इन्शुरन्स तुम्हाला तपासायचा आहे. आज जसा हेल्थ इन्शुरन्स आहे तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबाला पुरेसा हेल्थ इन्शुरन्स कव्हर आहे का, तर असेल तर येस तुमच्याकडे तो मेंटेन करा, तुमच्याकडे लिहून ठेवा. त्यानंतर टर्म प्लॅन आहे. तर बघा तुमचा जो कव्हरेज आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी 10 ते 15 पट टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे. जो काही कव्हरेज आहे तो 10 ते 15 पट असायला पाहिजे. ते आहे की नाही तो तुम्ही चेक करू शकता. आणि कव्हरेज अपग्रेड करा. जर कव्हरेज पुरेसे नसेल तर त्याला टॉपअप करा आणि असेल तर यस कंटिन्यू करा.
आणि पुढच्या व्हिडिओचं आता आपण प्रिव्ह्यू करणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? गुंतवणुकीच्या जगातील भीती दूर कसं करायचं, म्हणजेच स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड याचं आपण निश्चितच काहीतरी नवीन पद्धतीने शिकणार आहोत. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ मिस करू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन.